A to Z Housing Solutions by Society Plus. नवीन गृहनिर्माण संस्था अर्थात हाऊसिंग सोसायटी फॉर्मेशनमध्ये सोसायटी हँडओव्हर ही महत्त्वाची प्रक्रिया असते. सोसायटीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर बिल्डरनं सोसायटी फॉर्म करत ती सभासदांना हँडओव्हर करणं अपेक्षित असतं. पण काही कारणांनी सोसायटी हँडओव्हरला उशीर झाला किंवा बिल्डर हँडओव्हर करत नसेल, तर सभासदांनी काय करायचं? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर, कसे आहात तुम्ही? एकदम छान. नमस्ते. सर, आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो की 1960च्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमधल्या बायलॉजनुसार सोसायटी हँडओव्हरची नेमकी प्रक्रिया काय असते? हँडओव्हरची प्रक्रिया ही या प्रोसेसप्रमाणे आपल्याला प्रोव्हिजनप्रमाणे असं आहे, की बिल्डरनी प्रोजेक्ट आपलं म्हणजे बिल्डिंग वाईज प्रोजेक्ट असेल किंवा रेग्युलर पूर्ण स्कीम असेल, तसं त्या प्रोव्हिजनप्रमाणे बिल्डिंग पूर्ण झाली आणि त्याचं कंप्लीशन सर्टिफिकेट आलं, की त्याची सोसायटी रजिस्टर्ड करायची आहे. आणि ती रजिस्टर्ड केल्यानंतर नियमाप्रमाणे असं असतं, की रजिस्टर्ड केल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्यांनी पहिली सर्वसाधारण सभा ही सोसायटीची बोलवायची असते आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सोसायटीची पहिली प्रोव्हिजनल मॅनेजिंग कमिटी किंवा हंगामी समिती असं त्याला म्हटलं जातं आणि ती समिती निवडून मग त्या समितीला त्या सर्वसाधारण सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार दिले जातात आणि त्या अधिकारानुसार सोसायटीची ऑथराइज बॉडी म्हणून बिल्डरकडनं त्या कमिटीला हँडओव्हरची पूर्ण प्रक्रिया ही त्यांच्याकडनं एक्झिक्यूट केली जाते किंवा त्यांच्याकडनं कार्यान्वित केली जाते. सो ही प्रक्रिया तिथनं म्हणजे रजिस्ट्रेशन नंतर 3 महिन्याच्यात ही मीटिंग बोलवणं आणि मीटिंग बोलवून त्याच्यामध्ये बॉडी फॉर्म करून प्रोसेस चालू करणं अशा पद्धतीने असतं. ओके. आणि म्हणजे मग तेच म्हणजे बिल्डरकडनं हँडओव्हर सोसायटीचं हे नेमकं किती कालावधीत किंवा होणं अपेक्षित असतं? नियमाप्रमाणे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्यांनी हँडओव्हरची प्रक्रिया ही नियमाप्रमाणे चालू करायला पाहिजे. म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा बोलवणं ही आणि सभा बोलवल्यानंतर पण साधारण 3 महिन्याच्या आत हे सगळे हँडओव्हरची प्रक्रिया पण पूर्ण करायला पाहिजे असते. आता हँडओव्हर म्हणजे काय? तर हँडओव्हरमध्ये याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट आहेत. एक पार्ट असतो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डॉक्युमेंट ही सोसायटीला द्यायला असतात. बिल्डरकडनं सोसायटीला देणं अपेक्षित असतं. तर त्याला डॉक्युमेंट हँडओव्हर हा एक पार्ट असतो. नंतर सेकंड पार्टमध्ये येतं, ज्याच्यामध्ये फायनान्शियल गोष्टी असतात. म्हणजे डेव्हलपरनी फ्लॅट ओनरबरोबर जे काही सोसायटी संदर्भातले घेतलेले पैसे आहेत, त्याच्या संदर्भातला संपूर्ण फायनान्शियल हिशोब देऊन, त्या फायनान्शियल हिशोबाच्या गोष्टी पूर्ण दोघांनी त्याच्यामध्ये गोष्टींचं क्लिअरन्स करून आर्थिक गोष्टी पूर्ण करायच्या असतात. त्याला फायनान्शियल हँडओव्हर आम्ही म्हणतो आणि तिसरी गोष्ट असते ज्याला टेक्निकल प्रकार हँडओव्हर म्हणतात. ज्याच्यामध्ये बिल्डर म्हणून त्यांनी त्या प्रोजेक्ट रिलेटेड ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत किंवा प्रोजेक्टच्या कमिटमेंट आहेत, ॲज पर त्याच्या ॲग्रीमेंटप्रमाणे, त्या पूर्णत्वाला घेऊन जाणं, क्लोजिंग करणं, याला म्हणतात टेक्निकल हँडओव्हरचा पार्ट. सो अशा ह्या 3 प्रकारे ही हँडओव्हरची प्रक्रिया ह्या त्यांनी 3 महिन्यात ही पूर्ण करणं अपेक्षित आहे. म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा झाली की 3 महिन्याच्या आत हँडओव्हरची प्रक्रिया त्यांनी सर्वसाधारण पूर्ण करण्याची तरतूद आहे. ती पूर्ण केली म्हणजे ह्या तिन्ही सेगमेंटमध्ये एकत्रीकरण केलं की प्रक्रिया पूर्ण झाली आणि मग डॉक्युमेंटेशन पार्ट करून हँडओव्हर बाय आणि टेकओव्हर बाय. हँडओव्हर म्हणून डेव्हलपर आणि चीफ प्रमोटर म्हणून ते डॉक्युमेंटवर सिग्नेचर्स करतात आणि टेकओव्हर बाय म्हणून सोसायटीचे जे नवीन पदाधिकारी असतात, चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर, या सगळ्या प्रोसेस पूर्ण करून मग क्लोजिंगला ही डॉक्युमेंटेशन प्रक्रिया पूर्ण केली जाते. सो अशा पद्धतीने ती हँडओव्हरची प्रक्रिया सुरू करून या पद्धतीने पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि साधारण म्हणजे डेव्हलपर हे जे काही दिलेले पिरियड आहेत हे त्यांनी पाळणं ही आपल्या कायद्याची तरतूद आहे. ओके.
एक सर प्रश्न फक्त असा येतो मनात, की एखादी नवीन सोसायटी जेव्हा म्हणजे सोसायटी म्हणण्यापेक्षा अपार्टमेंट जेव्हा बांधली जाते आणि जर फ्लॅटची संख्या मोठी आहे खूप आणि ते विकले गेले नाहीयेत समजा पहिल्या काही दिवसात, तर हे काय बंधनकारक काय आहे? किती सभासदांची सोसायटी ही होऊ शकते? का पूर्ण फ्लॅट जाईपर्यंत बिल्डर स्वतःकडे त्याचा ताबा ठेवू शकतो सोसायटीचा? नाही, प्रोव्हिजन अशी आहे, की एकूण जे काही त्या प्रोजेक्टमधले म्हणजे हे आहेत. आता याच्यामध्ये रेरा अंतर्गत तरतूद आहे. रेराला त्यांनी जो प्रोजेक्ट म्हणून हे केलेलं आहे, रजिस्टर्ड केलं आहे. त्या प्रोजेक्टच्या प्रमाणे 51% जर त्यातले फ्लॅट विकले गेले, तर डेव्हलपरला सोसायटी फॉर्मेशनची प्रोसेस चालू करून ती पूर्ण करावी लागते. अशी तरतूद आहे. म्हणजे 49% जरी अनसोल्ड असेल, तरी त्याला सोसायटी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही आपल्या आता रेराप्रमाणे ही प्रोव्हिजन आहे, की त्याने ती करावी लागते. त्यामुळं आणि मग उर्वरित जे काही असतील युनिट, जे जसे जे विकले जातील तसे-तसे पुढच्या त्यांना मेंबरशिप देणं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्या प्रोव्हिजनमध्ये आहेत त्यानुसार त्याची कार्यवाही केली जाऊ शकते. ओके. सोसायटी हँडओव्हरची लीगल टाईमलाईन असं जर बघितलं, म्हणजे तुम्ही सांगितलंत याआधी, की 3 महिन्यात ते आवश्यक असतं. तर लीगल टाईमलाईन अशी काही वेगळी असते? नाही, वेगळी टाईमलाईन नाही. जी मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणेच ते कंप्लीशन मिळाल्यानंतर त्यांनी सोसायटी फॉर्मेशनची प्रक्रिया हे करायला पाहिजे. त्याचा साधारण कालावधी 6 महिन्याचा आहे आणि रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आत हँडओव्हर. असं साधारण पहिले 6 महिने आणि नंतरचे 3 महिने असं साधारण ही प्रक्रिया या प्रोसेसमध्ये केली पाहिजे. ओके. सो या स्टिप्युलेटेड टाईमलाईनमध्ये जर बिल्डरनं सोसायटी हँडओव्हर केली नाही, तर कायद्यानुसार काय प्रक्रिया असते? जर बिल्डरनी ह्या पद्धतीने केलं नाही, तर सभासदांना याचा अधिकार आहे. सभासद सर्वप्रथम तर एक आता जो आपला रेरा कायदा आहे, त्या रेरा कायद्याअंतर्गत रेराकडं पण याची तक्रार करू शकतात. तो एक भाग आहे आणि सोसायटी जे सहकार खातं आहे आणि सहकार खात्याचं जे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था आहे, त्याच्यानुसार पण जर डेव्हलपर या सगळ्या प्रोसेसमध्ये डिले करत असेल, तर प्रशा प्रशासकीय प्रोसेसप्रमाणे अधिकाराच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्या एरियासाठी जे काही अधिकारी म्हणजे त्याला उपनिबंधक सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अशी ऑफिसेस एरिया वाईज आहेत पुण्यामध्ये किंवा प्रत्येक एरिया म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी त्या पद्धतीने स्ट्रक्चर आहे. तर त्यांचं ज्या एरियामध्ये ज्युरिस्डिक्शनमध्ये ते असेल बिल्डिंग, त्याच्या एरियाचे रजिस्ट्रार जे असतील, त्या रजिस्ट्रारकडं हे सभासद एकत्रित मिळून आधी एकतर तक्रार पण करू शकतात किंवा विदाऊट कन्सेंट ऑफ बिल्डर सोसायटी फॉर्मेशनसाठी त्याप्रमाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ते अधिकार असतात. जर हँडओव्हर केली नाही किंवा त्यांनी रजिस्टर्ड केली नाही, तर या पद्धतीने ह्या प्रशासकीय व्यवस्थेकडं अधिकाऱ्यांकडे जाऊन दाद मागणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद नसेल, तर आपण विदाऊट कन्सेंट ऑफ बिल्डर स्वतःचं सोसायटी फॉर्मेशन पण ते करू शकतात आणि फॉर्मेशन झाल्यानंतर हँडओव्हर करण्यासाठी जे रजिस्ट्रार आहेत, हे बिल्डरला त्याप्रमाणे इन्फॉर्म करू शकतात, की सोसायटी फॉर्म झाली आहे. पुढच्या प्रक्रिया तुम्ही ज्या आहेत हँडओव्हरच्या, ह्या तुम्ही सोसायटीच्या कमिटीबरोबर पूर्ण करून घ्या. अशा पद्धतीने तरतूद आहे आणि ते इनिशिएट करू शकतात. म्हणजे सुरुवात माझं म्हणणं आहे, की पहिलं तर कम्युनिकेशन कोऑर्डिनेशन करून बिल्डरचीच कायदेशीर जबाबदारी अशी आहे, की बिल्डरचीच जबाबदारी आहे. याच्यामध्ये 2 जबाबदाऱ्या असतात बिल्डरच्या. सोसायटी फॉर्म करणं आणि दुसरी जी आहे, की सोसायटी फॉर्म झाल्यानंतर त्याचं लीगल जे ओनरशिप आहे, लँड विथ बिल्डिंग ही सोसायटीच्या नावाने ट्रान्सफर करून देणं. ह्या 2 लीगल कायदेशीर जबाबदाऱ्या डेव्हलपरच्याच आहेत. त्यामुळं पहिल्यांदा मेंबर्सनी डेव्हलपरलाच या संदर्भातलं विचारणा करून लेखी स्वरूपात म्हणा, मीटिंग घेऊन या पद्धतीने कोऑर्डिनेट करून प्रयत्न करणं आणि त्याच्यात अडचण असेल आणि त्याच्यात जर त्यांना वाटलं, की डेव्हलपरकडनं प्रतिसादच मिळत नाही, तर मग पुढची प्रक्रिया जी आत्ता सांगितल्याप्रमाणे ते विचार करू शकतात. ओके. तर आता सांगा, की सोसायटी हँडओव्हरमध्ये बिल्डरकडून कोणकोणत्या नियमांचं पालन त्यांनी करणं आवश्यक असतं? आता याच्यामध्ये बघा ज्यावेळी तो डेव्हलपर प्रोजेक्ट लॉन्च करतात, त्यावेळी त्यांनी त्या प्रोजेक्टच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण नियोजन केलेलं असतं. ज्याच्यामध्ये
कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू बिल्डिंगची पूर्णत्वाला नेणं आणि त्याचं जी सँक्शनिंग ऑथॉरिटी आहे त्या सँक्शनिंग कडनं त्याचं पूर्णत्वाचा दाखला घेणं. हा एक भाग झाला. म्हणजे ही एक महत्त्वाची जबाबदारी त्यांची आहे. त्याच्याबरोबर त्यांनी हे करताना या प्रोसेसमध्ये ज्या प्रोजेक्ट रिलेटेड कॉमन ॲमेनिटीज आहेत, जे काय दिलेले त्यांनी म्हणजे प्रोजेक्ट लॉन्च करतानाच त्यांनी जे काही आश्वासनं दिलेली आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी तो प्रमोट केला आहे प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये तर त्यानुसार आणि त्यांच्याबरोबर इंडिव्हिज्युअल मेंबरबरोबर ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्या ॲग्रीमेंटमध्ये पण त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, की कारण सभासदसुद्धा फक्त फ्लॅट नाही, तर त्याच्याबरोबर दिलेल्या सगळ्या सोयी आणि सुविधा, कॉमन सोयी आणि सुविधांकडे बघूनच तो त्या ठिकाणी फ्लॅट घेत असतो त्या ह्याच्यामध्ये. तर डेव्हलपरची जबाबदारी ही फक्त फ्लॅटपुरती सीमित राहत नाही, तर बिल्डिंगची जरी पूर्ण कंप्लीशन घेतलं, तरी त्याच्या कॉमन ॲमेनिटीज आणि कॉमन फॅसिलिटीज ज्या काही त्यांनी कमिटमेंट केल्यात, त्या त्यांनी पूर्णत्वाला नेणं हा म्हणजे त्याची ही म्हणजे नियम पण आहे, त्याची कायदेशीर जबाबदारी आहे. आणि त्याच्याचबरोबर आर्थिक गोष्टींचा पण सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी व्यवस्थित ठेवणं. कारण या पोझिशनच्या वेळी जनरली आता डेव्हलपरकडनं पुढचं म्हणजे जोपर्यंत सोसायटी फॉर्म होत नाही आणि हँडओव्हर होत नाही, तोपर्यंतचा मेंटेनन्सची संपूर्ण मॅनेजमेंट ही डेव्हलपरनी बघण्याची तरतूद आहे. आणि त्याचा येणारा खर्च जो तो मेंबरनी द्यायचा असतो. त्यामुळं डेव्हलपर सभासदांकडनं 1 वर्षाचं, 2 वर्षाचं त्यांच्या त्यांच्या निर्णयाप्रमाणे मेंटेनन्स पण घेतात आणि आणि त्याच्याबरोबर काही ठिकाणी कॉर्पस पण घेतात. हे कंपल्शन नाही आहे, पण प्रोजेक्ट लॉन्च करतानाच त्यांनी नियोजन केलेलं असतं, की एक आर्थिक गोष्टींच्या अशा-अशा पद्धतीने आपण सोसायटीचं नियोजन करतोय. सोसायटीला देताना पण काही सायझेबल एक अमाउंट आपल्याकडे त्यांच्याकडे असावी म्हणून, किटी म्हणून. तर त्या दृष्टीने मेंटेनन्स आणि कॉर्पस असं दोन्ही गोष्टीचे पैसे घेतले जातात. तर मग तिथं पण ही कायदेशीर जबाबदारी त्याची असते, की त्यांनी हे जे काही आर्थिक गोष्टींचं वेगळं बँक अकाउंट ठेवून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नियोजित त्यातनं खर्च करणं आणि पूर्णत्वाला नेताना या सगळ्या फायनान्शियल गोष्टींची पण क्लॅरिटी ठेवून ते त्यांना ताब्यात देणं. म्हणजे टेक्निकल गोष्टी पण पूर्णत्वाला नेणं आहे. सोसायटी फॉर्मेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी पण मध्ये आहे. फायनान्शियल गोष्टींची पण क्लॅरिटी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन पण वेळोवेळी त्याच्या टीमकडनं सभासदांपर्यंत पोहोचवणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन जर डेव्हलपरनी व्यवस्थित केलं, म्हणजे त्यासाठी एक इक्विप टीम ठेवणं, त्या इक्विप टीमकडनं एक CRM हा याच्यातला एक महत्त्वाचा रोल आहे. कस्टमर रिलेशन आणि कस्टमर रिलेशन जर डेव्हलपरनी व्यवस्थित ठेवलं, तर कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन आणि क्लॅरिटी आणि सगळ्या गोष्टींच्या टाईमलाईन जर त्यांनी दिलेल्या पाळल्या, तर मला असं म्हणायचं की अत्यंत चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट पुण्यामध्ये पण म्हणजे पूर्ण पण होत आहेत आणि योग्य पद्धतीने या पद्धतीचं नियोजन करून डेव्हलपर स्वतःहून पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सगळे नियम पाळून चांगला हँडओव्हर पण म्हणजे त्याला आम्ही पीसफुल हँडओव्हर असं म्हणतो, त्याप्रमाणे करतात. ओके. तर बिल्डरची कायदेशीर जबाबदारी याबद्दल तुम्ही माहिती दिलीत. तरी सोसायटी हँडओव्हरमध्ये नेमकी काय बिल्डरची कायदेशीर जबाबदारी ठरते? हां, मी थोडेसे क्लॅरिटी अजून देतो. त्याच्यामध्ये कायदेशीर जबाबदारीत आत्ता सांगितल्याप्रमाणे पहिला पार्ट जो आहे, की सोसायटी फॉर्म करणं हा एक भाग आहे. कायदेशीर जबाबदारीमध्ये दुसरा पार्ट जो आहे तो कन्व्हिन्स करून देणं हा पार्ट आहे. आता त्याच्यात थोड्याशा रेराच्या प्रोव्हिजनप्रमाणे ज्यावेळी तुम्ही एक-एक बिल्डिंग पूर्ण होती, समजा मोठा प्रोजेक्ट असेल. जर सिंगल बिल्डिंग असेल, तर सिंगल बिल्डिंगमध्ये सोसायटी फॉर्म होऊन त्याचं कन्व्हिन्स इमिजिएट होतं. पण ज्या ठिकाणी प्रोजेक्ट मोठा आहे आणि एक-एक टॉवर येत आहेत किंवा 2-2 टॉवर येत आहेत, जसे कन्स्ट्रक्शन फेजप्रमाणे. तर जसं कन्स्ट्रक्शन फेजप्रमाणे त्यांनी पूर्ण झालेल्या बिल्डिंगचं पूर्णत्व ज्याचं होतंय, त्याची सोसायटी फॉर्म करणं. त्याचबरोबर आणि त्याचं स्ट्रक्चर कन्व्हिन्स त्या सोसायटीला करून देणं. ह्या कायदेशीर जबाबदारी ही डेव्हलपरची असते. आणि लँड कन्व्हिन्स जे आहे, जमिनीचं कन्व्हिन्स हे संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर या प्रोजेक्टमधली लार्जर लेआउट आम्ही म्हणतो त्याला. लार्जर लेआउटमधलं शेवटची बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्यांनी संपूर्ण लँडचं कन्व्हिन्स हे असोसिएशन ऑफ सोसायटीच्या नावाने करून द्यायची, अशी तरतूद आहे. सो ह्या कायदेशीर जबाबदारी ॲज अ डेव्हलपर त्याच्या आहेत, की सोसायटी फॉर्म करणं, टॉवर वाईज करणं किंवा वेगवेगळ्या सोसायटी झाल्यानंतर त्याचं एक कॉमन ॲमेनिटीज आणि कॉमन मेंटेनन्ससाठी म्हणजे ते स्ट्रक्चर असं आहे, की ज्यावेळी टॉवर वाईज सोसायटी होते, त्यावेळी टॉवर वाईज त्याचा मेंटेनन्स ती टॉवर बघतोय, त्याची कमिटी.
पण कॉमन एरियाचा आणि कॉमन एरियाच्या मेंटेनन्ससाठी म्हणून परत ती तरतूद आहे आपल्या ह्याच्यामध्ये, की असोसिएशन ऑफ सोसायटी म्हणजे असं पद्धतीने फॉर्म करून त्या असोसिएशनच्या माध्यमातून कॉमन एरिया आणि ह्याची मेंटेनन्सचं पण ती असोसिएशन फॉर्म करून देण्याची पण कायदेशीर जबाबदारी ही डेव्हलपरची आहे. सो ह्या ह्या सगळ्या हँडओव्हरच्या प्रक्रिया म्हणजे हँडओव्हर करण्यापूर्वी हे सगळे प्री रिक्विजिट्स आहेत त्याचे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून मग त्यांनी क्लोजिंग फायनल पूर्ण करणं म्हणजे हँडओव्हरच्या कायदेशीर जबाबदारीमध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत आणि त्या पूर्ण करूनच मग त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे जरी प्रोजेक्ट मोठा असेल, लाँग टर्म चालणारा असेल, तरी आता जे काही रेरामध्ये आलेल्या प्रोव्हिजनप्रमाणे त्याप्रमाणे जसे काही टाईमलाईन दिल्यात, त्या टाईमलाईनप्रमाणे आणि त्याच्या कायदेशीर तरतुदी पण दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्याचं म्हणजे फॉर्मेशन पण आहे, स्ट्रक्चर कन्व्हेन्स आहे, लँड कन्व्हेन्स आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं हा पण म्हणजे हँडओव्हरचाच पार्ट आहे, बिल्डरच्या हँडओव्हर प्रोसेसमधला. म्हणजे मे बी टोटल हँडओव्हर म्हणजे एकच सिंगल हँडओव्हर होत नाही. इट इज अ पार्शल हँडओव्हर प्रोसेस. म्हणजे पार्शल हँडओव्हर होत जाणार आहे आणि त्यात दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जसं-जसं हँडओव्हर करत जातं तसं तो टॉवर आपलं मेंटेनन्स मॅनेजमेंट पण ताब्यात घेतो आणि त्यांचं मेंटेनन्स करायला लागतात आणि बिल्डर आपला प्रोजेक्ट पूर्ण करत पुढं कंटिन्यू करत असतो आणि दोघांमध्ये या प्रोसेसमध्ये क्लॅरिटी पण राहते आणि नुकसान पण काही होत नाही. अशा पद्धतीची या जबाबदारी या आता म्हणजे सांगायचं काय तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये पण 2019 मध्ये सेक्शन 154 मध्ये बऱ्याच नवीन तरतुदी आल्यात. जे काळाप्रमाणे जसं बदल होत चाललेत. म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पण आणि आपण बघितलं शहरीकरणामध्ये पण वाढ होत चालली. तसं शासनाने पण त्याच्यावर फोकस करून आवश्यक ते बदल केलेत. तसंच जो सेंट्रल गव्हर्नमेंटनी रेरा कायदा आणलाय त्याच्यानुसार सुद्धा म्हणजे परत स्टेट वाईज पण रेरा आहे, महारेरा आहे. तर ह्या दोन्ही फॉर्मॅलिटीमुळं सोसायट्यांचं किंवा म्हणजे फ्लॅटधारक आहेत, त्यांच्या सिक्युरिटी चांगल्या बेसिकली क्रिएट झालेल्या आहेत आणि डेव्हलपरच्या जबाबदाऱ्या पण वाढल्यात आणि ह्या सगळ्या कायदेशीर जबाबदाऱ्यांना वेळोवेळी पूर्ण करत त्यांनी हे सगळं पूर्णत्वाला नेण्याच्या सगळ्या टाईमलाईन्स आणि हे सगळं त्यामुळे म्हणजे सांगायचं काही 2017 पूर्वीची गोष्ट आणि 2017 नंतरचे जे काही हे आहे याच्यामध्ये खूप चांगले बदल आलेले आहेत आणि सांगायला पण हे होतं की डेव्हलपरला पण अवेअरनेस वाढला आहे आणि डेव्हलपर या सगळ्या गोष्टी फॉलो पण करतायत. म्हणजे पर्सेंटेज जे आधीचं आम्ही बघितलं ते आणि आत्ताच्या पर्सेंटेजमध्ये आता बेसिकली एक डिसिप्लिन सिस्टम सेट होत चालली आहे, या बांधकाम क्षेत्रामध्ये आणि अवेअरनेस बिल्डरचा पण वाढला आहे, अवेअरनेस सोसायटीच्या मेंबर्सचा पण वाढला आहे आणि लीगल क्लॅरिटी पण आली आहे. सो अशा सगळ्या गोष्टींचं एक चांगल्या पद्धतीचं एक काय म्हणतात ना, की प्लॅटफॉर्म तयार होतोय आणि एक चांगलं प्रोसेस लीगल प्लॅटफॉर्म तयार होतोय आणि त्याचं फॉलो डेव्हलपर पण करतायत, सोसायट्याज पण करतायत आणि एक चांगल्या पद्धतीचं एक वातावरण पण निर्माण होतंय आणि त्याचं बेसिकली सॅटिस्फॅक्शन लेव्हल दोघांना पण आहे. बिल्डरला पण आहे आणि ही लीगल क्लिअर मी माझ्या सगळ्या टाईमलाईन पूर्ण करतोय आणि दुसरं मेंबरला पण आहे, की आम्हाला आमचं सगळं व्यवस्थित मिळतंय. सो अशा पद्धतीच्या जबाबदाऱ्या आणि अशा पद्धतीचं बदललेलं स्वरूप हे याचं आहे. वाह! तर तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा हायलाइट केलात, की तो जो काही अवेअरनेस आहे, तर तो सभासदांमध्ये आणि बिल्डर कम्युनिटी दोघांमध्येही वाढतोय 2017 पासनं. थँक यू सो मच संजय सर. सोसायटी हँडओव्हर संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया, बिल्डरची जबाबदारी याविषयी या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं. आता पुढच्या एपिसोडमध्ये हाच विषय पुढे नेताना सभासदांना सोसायटी हँडओव्हर संदर्भात असलेले अधिकार याविषयी जरा आपण सखोल चर्चा करूया. श्रोते हो, सोसायटी हँडओव्हर संदर्भात तुमच्याही मनात काही शंका असतील, तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी नंबर परत एकदा रिपीट करतो. 8956260730. याशिवाय तुम्ही societyplus.co.in या त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा info@societyplus.co.in या त्यांच्या ईमेल आयडीवरही संपर्क साधू शकता. हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक, Apple पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा सोसायटीमधल्या सभासदांनाही नक्की फॉरवर्ड करायला, शेअर करायला विसरू नका. आत्ता आपण ऐकलात संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट.
ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साऊंड्स ग्रेट आणि मीडिया नेक्स्टची प्रस्तुती आहे.